ठीक आहे, गणित पॅडागॉजी, गणित अध्यापन शास्त्राचे प्रश्न. ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे, दोन्ही पेपर मध्ये ही अध्यापन शास्त्राचे प्रश्न विचारले जातात. तर दोन्ही पेपरसाठी महत्वाच्या कन्सेप्ट, महत्वाचे प्रश्न. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न बघा, प्रश्न वाचा, व्यवस्थित समजून घ्या. ठीक है, क्या अड़चन नहीं. प्राथमिक कक्षाओं में बच्चे गणित में क्या सीखते हैं, इसके आकलन का ध्यान किस पर नहीं होना चाहिए. द असेसमेंट ऑफ हॉट चिल्ड्रन लर्न इन मैथमेटिक्स इन प्रायमरी क्लास शुड नॉट फोकस ऑन. कशावरती फोकस नसायला पाहिजे, म्हणजे मुलांचं आपल्याला आकलन करायचंय, तर आकलन करत असताना कशावरती पण फोकस नको. गणितीय अवधारणाओं को समझना, गणितीय भाषा का विकास, गणित की समस्याओं का जवाब देने में सटीकता, तर्क कौशल्य का विकास. इंग्रजीमध्ये सुद्धा प्रश्न बघून बघत घ्या, बघत बघा. अंडरस्टँडिंग ऑफ द मॅथमॅटिकल कन्सेप्ट. आता गणित, ठीक आहे, आता लक्षात घ्या, प्रत्येक विषयाची पॅडागॉजी थोडासा फरक असतो त्या विषयानुसार. बाकी जवळपास सगळी सारखी असते, त्यामुळे त्या विषयामध्ये ज्या काही वेगळ्या कन्सेप्ट आहेत त्या फक्त आपण लक्षात घ्या, समजून घ्या, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. याच्यामध्ये बघा, गणित तुमचं जर म्हटलं तर गणितीय अवधारणांची समज, सगळ्यात महत्वाचं आपण गणितातल्या कन्सेप्ट या ठिकाणी समजल्यात का, तर हे बघणं गरजेचं आहे आकलनामध्ये, म्हणून या ठिकाणी हे व्हायला पाहिजे. नंतर गणितीय भाषेचा विकास, जे काय गणिताची भाषा असते त्याचा विकास होणं गरजेचं आहे. बरोबर, समजा खुणांची भाषा असेल, नंतर आपण मोठ्याने बोलतो ती असेल, किंवा या ठिकाणी संख्या असते त्याची ओळख होणं, चिन्ह आहे, प्रतीक आहेत, तर हे जे काही भाषा आहे त्याचा विकास होणं गरजेचं आहे. गणित की समस्याओं का जवाब देने में सटीकता, म्हणजे गणिताची जे प्रॉब्लेम आहेत त्याची उत्तर हे पटकन दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे ॲक्युरेसीने दिली पाहिजे. म्हणजे काय म्हटलंय, प्रिसिजनेस इन आन्सरिंग मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम्स, म्हणजे एकदम सटीक उत्तर दिली पाहिजे. तर या ठिकाणी हे कसं आहे चुकीचे. तर कोणता आहे प्राथमिक स्तर आहे, प्राथमिक स्तरावरती आपण अपेक्षा नाही करू शकत. आणि तर्क कौशल का विकास, तर्काने सुद्धा काही उत्तर त्याला देता आली पाहिजे. परंतु 3 जे काय आहे तर 3 या ठिकाणी आपलं याच्यामध्ये येत नाही, आपला हा फोकस नसायला पाहिजे. कारण 1ली ते 5वी असेल तर याच्यामध्ये तुम्हाला एकदमच लगेचच मुलांनी बरोबर उत्तर देणं हे आपण त्यांच्याकडून अपेक्षित करू शकत नाही. बाकी तुमचा तर्क कौशल्याचा विकास व्हायला पाहिजे, भाषेच्या गणिताचा विकास झाला पाहिजे, गणिताच्या भाषेचा विकास झाला पाहिजे, आणि गणितीय अवधारणा आहेत तर त्या या ठिकाणी समजल्या पाहिजे. याच्यामध्ये आपला फोकस असणं गरजेचं आहे. ओके, समजलं का. चला प्रश्न पुढचा बघा. समजलं नाही तर विचारत चला, एखादा शब्द वगैरे समजला नाही, कारण त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न समजत नसतो. प्रश्न बघा काय, व्हॉट सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग इंस्ट्रक्शंस शुड बी फॉलो इन डेवलपमेंट ऑफ अ मैथमेटिकल कंसेप्ट इन एलिमेंट्री क्लासेस. प्रारंभिक कक्षाओं में एक गणितीय अवधारणा के विकास में, प्रारंभिक कक्षाओं में एक गणितीय अवधारणा के विकास में निम्नलिखित निर्देशों का अनुक्रम किस प्रकार किया जाना चाहिए. बघा, ज्या काय गणितीय कन्सेप्ट आहेत, बरोबर, गणितीय कन्सेप्ट आहेत, प्राथमिक वर्ग आहे, तर त्याचा विकास या ठिकाणी होण्यासाठी कन्सेप्टचा, संकल्पनाचा, तर कोणता क्रम या ठिकाणी असायला पाहिजे, कोणत्या क्रमाने या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पहिलं काय, चित्र बनाना. दुसरं प्रतीकात्मक प्रतिनिधित्व का उपयोग करना, अनुभव प्रदान करना, भाषा के माध्यम से समजना. आता इथं लक्षात ठेवायचं की हे तुम्हाला 4 काय दिलेत वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिलेत. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय असायला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून मुलांची काय होत कन्सेप्ट डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. बरोबर, डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. बघा, याच्यामध्ये पहिला म्हटलं चित्र बनवणं. लगेच मुलांनी चित्र बनवलं पाहिजे का, लगेच मुलांना आपण म्हणून समजा 1 आहे ते लगेच 1 चे गोल काढते, 1 गोल काढतील का, 2 म्हटलं 2 चांदण्या काढतील का, लगेच त्यांच्याकडून अपेक्षित आहे का. नंतर प्रतिकात्मक प्रतिनिधित्व उपयोग, प्रतिकात्मक प्रतिनिधित्व म्हणजे थोडक्यात 2 असतील तर 2 वरती आपण 2चं चिन्ह ठेवणं, 2 गोट्या असेल 2 गोट्यावरती 2 चिन्ह ठेवणं, 2चं या ठिकाणी संख्या ठेवणं. त्यानंतर अनुभव प्रदान करणं, आणि अनुभव प्रदान म्हणजे अनुभव देणं, काय करणं, अनुभव देणं, आणि भाषा के माध्यमशी समजणं म्हणजे भाषेच्या माध्यमातून समजणं. तर मग बघा, कन्सेप्ट या ठिकाणी जेव्हा आपण शिकवतो त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण काय देत असतो, जी तुमची प्रतिकात्मक आहे, बरोबर, काय अनुभव असतात, अनुभव आधी आपण अनुभव देत असतो.
काय देत असतो, आधी तुम्ही एक्सपिरियन्स देता मुलांना, बरोबर. म्हणजे समजा थोडक्यात आपल्याला काय 1 2 3 4 काय शिकवायचं असतील किंवा समजा बेरीज शिकवायची असेल, वजाबाकी शिकवायची असेल, तर आपण त्यांना अनुभव देतो. म्हणजे थोडक्यात त्यांना आपण तोंडी काही गोष्टी सांगणार, त्यातून बाबा एका झाडावरती 2 कावळे बसले, अजून 2 आले तर किती झाले, थोडक्यात आपण त्यांना अनुभवाच्या माध्यमातून शिकू. किंवा समजा 2 वस्तू एकत्र घ्यायला त्यांना सांगू, हे त्यांना प्रत्यक्षात अनुभव देऊ, बरोबर. म्हणजे इथं तुमचा पहिला अनुभव येणं गरजेचं आहे. बघा, कोणतीही कन्सेप्ट शिकवत असताना प्रत्यक्ष आपण त्यांना अनुभव देत असतो. अनुभव दिल्यानंतर त्याच्यानंतर मग काय की आपण अनुभव दिला, त्याच्यानंतर आपण तो भाषेच्या माध्यमातून त्यांना शिकवणार. म्हणजे काय, या ठिकाणी एक्सप्लेनिंग थ्रू लँग्वेज, म्हणजे आपल्या लँग्वेज, म्हणजे आपण जसं तोंडी आहे तसं त्यांना आपण समजून सांगणार. म्हणून या ठिकाणी तुमची भाषेच्या माध्यमातून त्यांना समजून सांगायचं, ही तुमची या ठिकाणी दुसरी पायरी येणार, बरोबर. त्याच्यानंतर कोणती, नंतर आपण त्याचं चित्र बनवू. म्हणजे समजा चित्र बनवू म्हणजे काय, समजा आपण 4 अधिक 2 केलं तर हे तुमचं चित्र झालं, बरोबर की नाही. आधी तुम्ही समजा वस्तूंच्या साह्याने शिकवलं, नंतर तुम्ही चित्र बनवणार, त्याच्यामध्ये मूर्तरूप आणणार त्याला. मग या ठिकाणी तिसरी येते. आणि नंतर प्रतिकात्मक प्रतिनिधित्वाचा उपयोग, म्हणजे प्रतिकात्मक वापरणार. मग आपण जसं समजा जसं दशकाचे गट्टे असतील ते प्रत्यक्षात मुलांना दिलं, बरोबर, चित्र बनवून, किंवा समजा इथं डायरेक्ट अनुभवाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर त्याचे फक्त आपण चित्र देणार, त्या गट्ट्यांची चित्र देणार, आणि मग त्यांना आपण सांगणार की बाबा सांगा यांची बेरीज करा, बरोबर, बेरीज करा, किंवा ते ओळखा दशक गट्टे, एक गट्टे किती आहेत, आणि त्यातून संख्या त्यांची ओळख होईल. म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करावे लागतात. म्हणजे हा क्रम योग्य असतो. आधी सगळ्यात आधी अनुभव प्रदान केला जाईल, त्या भाषेच्या माध्यमातून त्यांना आपण एक्सप्लेन करणार, ते समजून सांगणार. नंतर त्याचं चित्र बनवणं, म्हणजे काय, ड्रॉइंग पिक्चर्स आणि युजिंग सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. म्हणजे इथं थोडक्यात आपण अमूर्तवरती येतोय, बरोबर ना, अमूर्तवरती येईल. मग अशा प्रकारे या ठिकाणी हा क्रम तुमचा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये येतोय. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये हा तुमचा क्रम तुम्हाला योग्य दिसेल, बरोबर. अनुभव प्रदान करणं पहिलं, नंतर भाषा के माध्यम से समजना, चित्र बनवणं आणि प्रतिकात्मक प्रतिनिधित्वाचा उपयोग करणं. ओके, क्लिअर आहे का सगळं, सांगा. चला हा प्रश्न बघा. A child subtracted 2 numbers as shown below. ठीक आहे. आता या ठिकाणी सबट्रॅक्ट करणं म्हणजे वजा करणं. ठीक आहे, काय करतोय, वजा करतोय. ठीक आहे. एक बच्चे ने नीचे दिखाए अनुसार 2 संख्याएं गठाई. काय केली, नेटचा प्रॉब्लेम, माझ्याकडे प्रॉब्लेम का तुमच्याकडे प्रॉब्लेम, माझ्याकडे काय प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे प्रॉब्लेम असू शकतो. बघा, 2 संख्यांची काय केली, वजाबाकी केली. आता वजाबाकी करताना बघा काय केली, ठीक आहे, 83 मायनस 27. ठीक आहे, आणि इथं त्यांनी 64 केले. बघा ह्याची बेरीज वजाबाकी जुळती का, वजाबाकी जुळती का. त्यांनी काय केलंय बघा, त्या 7 मधून 3 वजा केलाय. ठीक आहे, 8 मधून 2 वजा केला, ते बरोबर झालं. मग निम्नलिखित में से कौन सा कथन बच्चों के गठाव शिकणे का बोध कराता है. म्हणजे खालीलपैकी कोणतं कथन या ठिकाणी मुलांची वजाबाकी शिकण्याच्या ठिकाणी आपल्याला सांगेल की वजाबाकी तो काय शिकतोय. आता तो बरोबर शिकतोय चुकी शिकतोय हे काय बघायचं नाही आपल्याला. पहिल्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं की या ठिकाणी अचूकता किंवा अॅक्युरेसी आपल्याला बघायचीच नसते, कन्सेप्ट बघायची. बघा, बच्चे को गठाव की प्रक्रिया में स्थानीय मान के बारे में गलत धारणा आहे. पा मुलाला काय झालंय, या ठिकाणी ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस त्याला जे काही स्थानिक किंमत आहे तर त्याच्यामध्ये त्याची गफलत झालेली आहे किंवा त्याला ते समजलं नाही. नंतर बच्चे नाही जानता की कैसे गठन आहे, म्हणजे मुलाला हे माहिती नाही की या ठिकाणी त्याची वजाबाकी कशी करता येईल. बघा, जर तसं म्हटलं तर 8तून त्याने 2 बरोबर घालवलेत, बरोबर की नाही, 8तून 2 बरोबर घालवलेत. मग तुमचा दुसरा ऑप्शन येणार आहे का, येणार नाही. बच्चे तो अंकों वाली संख्याओं के घटाव की प्रक्रिया जानता है. 2 अंकावाली जी काही संख्यांची प्रक्रिया, 2 अंकी संख्यांची वजाबाकी आहे तर त्याची प्रक्रिया त्याला माहिती आहे का, नाही माहिती, म्हणजे माहिती आहे. बच्चे तो अंकवाली संख्या घटाव की प्रक्रिया जानता है, फक्त त्याला माहिती आहे असं म्हटले, पण त्याने प्रत्यक्षात ते केलंय का, नाही केली. आपल्याला इथं नेमकी प्रक्रिया काय झाली हे सांगायचंय. यह एक गलती है और इस बार बार अभ्यास करके सुधारा किया जा सकता है. आपल्याला याच्यामध्ये सारखं प्रॅक्टिस करायची का, अजिबात नाही. किंवा एक चुकीची आणि ही चूक आहे आणि याच्या माध्यमातून ती सुधारली जाईल हे आपल्याला विचारलेलं आहे का, नाही. किंवा हे त्या ठिकाणी करेक्शन होईल का, करेक्शन होणार नाही. तर इथं काय झालंय बघा, इथं त्याला जो काही समजा हे 3 आहेत, ठीक आहे, तर याच्यामध्ये त्याने काय करायला पाहिजे, तर 3तून लहानातून मोठी संख्या वजा होत नाही, ही त्याची कन्सेप्ट सगळ्यात महत्वाचं क्लिअर नाही. त्याच्यानंतर जे काय पास त्याची स्थानिक किंमत आहे, म्हणजे स्थान जर मोठं असेल तरच या ठिकाणी आपल्याला म्हणूया की लहान संख्या जाईल.
की त्याला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी इथून आपण टाकून एक उसना घेणं ही त्याची गोष्ट क्लिअर नाही किंवा कन्सेप्ट क्लिअर नहीं। म्हणजेच बच्चे को घटाव की प्रक्रिया में स्थानीय मान के बारे में गलत धारणा आहे, म्हणजे चुकीची त्याची कन्सेप्ट आहे की या ठिकाणी आपण खालच्यातून वजा करायचं, बरोबर ना। म्हणजे त्याला हे फक्त माहिती की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, परंतु त्याला हे माहिती नाही की जो काही समजा वर असणार आहे ना, बरोबर ना, तर ती संख्या मोठी पाहिजे। खालची कशी असेल, जर मोठी असेल तर मग हा जो लहान असेल तो काय करेल, पुढच्या घराकडून उसना घेईल। हे त्याला अजून समजलेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी ही गलत त्याची धारणा आहे, गलत त्याची कन्सेप्ट आहे, बरोबर की नाही। त्याला हे माहिती वजाबाकी त्याला करता येते, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परंतु त्याला ही कन्सेप्ट माहित नाही की स्थानीय जी किंमत असते ती मोठ्या किमतीतून लहान किंमत वजा होत असते, बरोबर, खालच्यातून नाही तर वरच्यातून। चला पुढचा प्रश्न बघू। अधिगम और आकलन के चक्र के निम्नलिखित चरणों को क्रम में व्यवस्थित कीजिए। अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ साइकिल, अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ साइकिल ऑफ लर्निंग अँड असेसमेंट इन ऑर्डर। आता एका क्रमाने या ठिकाणी आपल्याला काय अरेंज करायचे, अधिगम आणि मूल्यांकन। आकलन म्हणजे मूल्यांकन असतं, अध्ययन आणि मूल्यमापन। तर याच्यासाठी चक्र के निम्नलिखित चरणों को क्रम में व्यवस्थित कीजिए, एका क्रमाने व्यवस्थित करायचे। बघा पहिला काय आहे, शिक्षण अधिगम के साथ एकीकृत आकलन। शिक्षण जी अधिगम प्रक्रिया आहे तर त्याच्यासोबतच इंटिग्रेटेड मूल्यांकन झालं पाहिजे। नंतर शिक्षण अधिगम और आकलन की योजना बनाना और उसका संगठन। आधी शिक्षण अधिगम आणि आकलन याची योजना बनवायची आणि त्याच्या ठिकाणी काय करायचं, संघटन करायचं, एकत्रीकरण करायचं। प्रगती रिपोर्ट का विकास, म्हणजे जो काय आपला प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट आहे तर तो डेव्हलप करायचा। बच्चों के अधिगम और प्रगति की प्रतिपुष्टि की रिपोर्टिंग और उसका संचार, म्हणजे मुलांचं जे शिक्षण असेल, जी प्रगती असेल त्याचा फीडबॅक घ्यायचा, त्याचं रिपोर्टिंग करायचं आणि त्याचा संचार करायचा, म्हणजे कम्युनिकेशन करायचं, समजा पालक असतील कोणासोबतही, बरोबर। रिपोर्टिंग अँड कम्युनिकेटिंग फीडबॅक ऑफ चिल्ड्रन लर्निंग अँड प्रोग्रेस। सांगा क्रम सांगायचा आपल्याला, यापैकी काय क्रम असेल। पहिलं तुमचं काय असेल, सगळ्यात महत्वाचं योजना असणार, करेक्ट। काय असेल सगळ्यात आधी तुमची योजना असणार, काही असेल तरी तुमच्या ठिकाणी पहिलं योजनाच येणार आहे, बरोबर। आपल्याला अधिगम करायचं, मूल्यांकन करायचं, त्याची योजना प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, आधी प्लॅनिंग येणार, बरोबर आहे की नाही। त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, दुसरी गोष्ट आपल्याला करावी लागेल की शिक्षण अधिगम के साथ एकीकृत आकलन, म्हणजे ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांचं अध्ययन करू तर त्याच्यासोबत आकलन सुद्धा झालं पाहिजे। म्हणजे शिक्षण समजा अध्ययन करून आपण त्याच्यानंतर खूप दिवसांनी ते आपण समेटिव्ह घेऊ, परंतु तुमच्या ठिकाणी फॉर्मेटिव्ह आकलन सुद्धा त्याच्यासोबत होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी दुसरं तुमचं येणार शिक्षण अधिगम के साथ एकीकृत आकलन। आकलन झाल्यानंतर तुमचं म्हणजे आकलन म्हणजे मूल्यमापन, मूल्यमापन केलं त्याच्यानंतर आपण एक जो का प्रोग्रेसिव्ह कार्ड आहे, रिपोर्ट आहे, तो या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेवटी येईल बच्चों के अधिगम और प्रगति की प्रतिपुष्टि की रिपोर्टिंग। मग रिपोर्टिंग आपल्या नंतर येणार, म्हणजे शेवटी तुमचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 येईल। आता बघा याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पहिला जर तुम्ही 2 तुमचा आला तर तुमचा 2 आणि 5 3 या ठिकाणी बाजूला जातोय, आणि त्याच्यानंतर मग बाकी बघा तुमचं दुसरं जर करेक्ट आलं इथं, म्हणजे हे तुमचं हे करेक्ट येते तर लगेच तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 सोबत जाऊ शकता। सीटीटी मध्ये ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची, प्रश्न मोठे असतात, आपण प्रत्येकच ऑप्शन म्हणजे हे सगळे वाचायचं, परंतु पटकन आपण या ठिकाणी कोणकोणते ऑप्शन बाजूला जातात किंवा चुकतात ते पटकन आपण बाजूला काढायचे, आणि नंतर जो काय ऑप्शन बरोबर आहे तो पटकन आपल्याला टिक करायचं, हे मत लक्षात ठेवायचं। नाहीतर सीटीटी मध्ये वेळ पुरत नाही, टीईटी मध्ये तुम्हाला वेळ पुरला असेल, सीटीटी मध्ये वेळच पुरत नाही, ही महत्वाची गोष्ट असते। त्यामुळं अभ्यास तर करायचाच आहे, समजूनही घ्यायचे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं टेक्निक समजून घ्या की आपल्याला, कारण तुम्ही हळूहळू बघणार की प्रश्न किती मोठे मोठे लेंथी होतात, ठीक आहे। त्यामुळे तुमचा वाचनाचा स्पीड पाहिजे, बघा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। वाचनाचा स्पीड पाहिजे, वाचन त्याच्यासोबत तुमचं आकलन होणं गरजेचं आहे। एक एक ऑप्शन तुम्हाला पटपट समजला पाहिजे, आणि हे जे खालचे जे ऑप्शन असतात त्याच्यामधून तुमचा जो चुकीचा ऑप्शन ते पटपट बाजूला काढायला शिकला पाहिजे तुम्ही। कारण इथं बघा तुमचा इथं 2 आहे, इथं 2 आहे, लगेच तुमचा इथं 1 आला की पुढे सगळं करत बसायचं नाही, पुढे अजिबात बघायचं नाही। तुमचा इथं 4 आहे, त्यामुळे तुमचा 4 लगेच इथं बाजूला गेला, कारण इथं शेवटचा हात तिथं लगेच दुसऱ्यांदा येऊ शकत नाही, बरोबर की नाही। त्यामुळे स्किल हे डेव्हलप करायचं की पटकन आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, कारण
पेपर 1 तर समजा प्रश्न छोटे असतात, पेपर 1 मध्ये त्याचा काही एवढा प्रॉब्लेम येतात तरी सुद्धा बऱ्याच जणांना वेळ पुरत नाही, परंतु जो सेकंड पेपर असतो ना त्याच्यामध्ये सगळ्यांची बोंब होते, प्रश्न मोठे असतात. तुम्हाला मी हळूहळू सांगेल त्या सगळ्या गोष्टी, फक्त आता पेडागॉजी समजून घ्या, पेडागॉजी समजून घ्या, प्रश्न समजून घ्या, एवढंच फक्त करा. चला प्रश्न क्रमांक 5. रोमन अंकों का उपयोग आमतौर पर हिंदू अरबी अंकों जैसी संख्याओं के लेखन में क्यों नहीं किया जाता? रोमन संख्या आहेत, बरोबर ना, रोमन संख्या आहेत, त्यांचा उपयोग हिंदी अरबी जे अंक आहेत, बरोबर ना, तर या संख्यांचं लेखनासाठी का वापर केला जात नाही? रोमन संख्यांचा वापर, रोमन अंकों का उपयोग आमतौर पर हिंदू अरबी अंकों जैसी संख्याओं के लेखन में क्यों नहीं किया जाता? रोमन अंक स्थानीय मान का नियोजन नहीं करते, इसलिए इन अंकों का उपयोग करके गणना करना मुश्किल होता है. म्हणजे रोमन अंक जे स्थानीय मान आहे त्याचं नियोजन करतच नाहीत, इसलिए अंकों का उपयोग करके गणना करना मुश्किल होता है. रोमन अंकों को याद करना म्हणजे लक्षात ठेवणं अवघड है. रोमन अंकों का उपयोग करके संख्याओं को बनाना एक जटिल कार्य है, संख्या बनाना एक जटिल काम है. बच्चे इंग्रजी वर्णमाला और रोमन अंकों में भ्रमित हो जाते. इंग्रजी संख्या असतील आणि या ठिकाणी रोमन असेल याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. सांगा बरं सगळ्यात योग्य स्पष्टीकरण कोणतं असेल याच्यापैकी? द Roman numbers do not employ place value, so calculations are difficult to perform using these numbers. Roman numerals are difficult to remember. The formation of numbers using Roman numerals is complicated, and children get confused with the English alphabet and Roman numerals. कोणता असेल बघा, आपण रोमन संख्या जे बघतो बरोबर ना, त्याच्यामध्ये समजा जर आपण 9 बघितला तर 9 असा आहे, 10 कसा आहे असा आहे, जर पुढे 11 बघितला तर 11 असा होतो, बरोबर ना. आता हे जर समजा आपल्याला जवळजवळ मांडायचं असलं ना तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक किंमतीचा प्रॉब्लेम होतो. स्थानिक किंमतच आपल्याला कळत नाही, म्हणजे मुलांना बी समजत नाही किंवा आपल्याला पण बऱ्याच वेळेस त्या गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे पण स्थानिक किंमत कशी मांडायची, समजा हे आपला 9 आहे, समजा जर आपल्याला 19 मांडायचं असेल, समजा हे किती झाले 9, आणि मग समजा याच्यापाशी आपण हे 10 मांडले आणि हे किती झाले 19, मग समजा इथं कसं या ठिकाणी स्थानिक किंमत आहे याची काय होणार पा, गफलत होणार आहे पा. ठीक आहे, हे चुकलंय, इथं हे पाहिजे होतं नाही का. 19 जर मांडायचं असेल तर इथं हा झाला, असं झालं बरोबर. त्यामुळे या ठिकाणी काय सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक किमतीमुळे काय होतं, नियोजन होत नाही, प्लॅन म्हणजे व्यवस्थित ते बसत नाही किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये स्थानिक किमतीमुळे गोळ होतो मुलांचा. त्याच्यामुळं अंकों का उपयोग करके गणना करणे या ठिकाणी मुश्किल असतं, बरोबर आहे की नाही, समजलं. बाकी या ठिकाणी बघण्याची सुद्धा गरज नाही. ऑप्शन क्रमांक 1 इथं काय म्हटलंय, लक्षात ठेवणार नाही का, मुलं लक्षात ठेवतात, मुलं लक्षात ठेवतात. रोमन अंक उपयोग करके संख्याओं का बनना एक जटिल काम आहे, जटिल काम असतं का नाही, संख्या आपण बनवू शकतो. आणि बच्चे इंग्रजी वर्णमाला आणि रोमन संख्या में भ्रमित हो जाते का, तर नाही, तर इंग्रजी संख्या सुद्धा ओळखतात आणि रोमन संख्या चिन्ह सुद्धा ते ओळखत असतात. इथं काही कन्फ्युजन होत नाही, मात्र स्थानिक किमतीवर कॅल्क्युलेशन करता येत नाही, तर हे या ठिकाणी महत्वाचं आहे. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा. तर समजतंय ना, नवीन असेल कोणतं तर सांगा. आणि आपण कन्सेप्ट परत आता रिवाइज करतोय, कन्सेप्ट आपण रिवाइज करूया, टेन्शन कुणीही पण घेऊ नका. जे नवीन जॉईन झाले असतील पाठीमागच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या रिवाइज होतील, ज्या थिअरी आहेत थिअरी आपण सगळ्या रिवाइज करूया. 2-2-2-2 आज तुमची सीडीपीची जी थिअरी आहे आपली कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, त्यामुळे तुमचे कोण मित्र वगैरे असतील त्यांना तुम्ही जॉईन व्हायला सांगा, किंवा समजा आपण 2 दिवस फक्त वेट करूया, 2 दिवसानंतर आपण त्या कन्सेप्ट आहेत त्या थिअरी आहेत पाठीमागच्या झालेल्या पण त्या सगळ्या रिवाइज करू, म्हणजे जे काही नवीन लोक आहेत त्यांना सुद्धा त्याच्यासोबत आपल्याला घेऊन जाता येईल. ठीक आहे, आणि जुने लोक आहेत त्यांना काय टेन्शन नाही, डबल तुमच्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे तुम्ही उलट मस्तपैकी तुम्ही समजून घ्यायचं. बघा प्रश्न क्रमांक 6 काय विचारला, एक शिक्षक अपनी कक्षा में बच्चों को उनके परिवेश में मौजूद वस्तुओं के भौतिक गुणों को अपने शब्दों में समझाने के लिए प्रोत्साहित करता है. म्हणजे एक शिक्षक काय करतात, आपल्या म्हणजे मुलांना आपल्या परिसरामध्ये ज्या काही म्हणजे वस्तू उपलब्ध आहेत, मौजूद म्हणजे उपलब्ध वस्तू आहेत, त्यांचे जे भौतिक गुण आहेत ते भौतिक गुण आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करतायत. अपने छात्रों के साथ ऐसी गतिविधि करने के पीछे शिक्षक का सबसे उचित उद्देश्य क्या है. आता बघा इथे एक लक्षात ठेवायचं, कायम लक्षात ठेवा की सगळ्यात उपयुक्त सबसे उपयुक्त जिथं विचारला असेल ना त्यावेळेस तुम्हाला सगळेच ऑप्शन करेक्ट वाटतात, सगळे ऑप्शन तुम्हाला करेक्ट वाटतात.
पण त्याच्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं एक असा ऑप्शन तुमचा शोधायचा आहे जे तुमचं उत्तर असेल की ज्याच्यामध्ये तुमच्या तीनही कन्सेप्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. ठीक आहे, तीनही कन्सेप्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील तर तो तुमचा सगळ्यात उपयुक्त असतो. ठीक है, ही सादी सोपी कंसेप्ट है. बघा इथं आता बघूया आपण. यह एक बहुत ही रोचक गतिविधि है जिसे आकार की अवधारणा को पुनः देखने के लिए खाली समय में किया जा सकता है. म्हणजे काय मोकळा वेळ असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी हे केलं जाईल. बच्चे अपनी भाषा में वस्तुओं को समझाने का आनंद लेते हैं जैसे कि वे डम्ब शराड्स खेलने का आनंद लेते हैं. म्हणजे या ठिकाणी भाषा आपल्या स्वतःच्या भाषेमधून वस्तू समजून घेण्याचा ठिकाणी आनंद घेतील. जसं डम्ब शराड्स असतात म्हणजे काय, चिल्ड्रन एन्जॉय एक्सप्लेनिंग द ऑब्जेक्ट्स इन दिअर ओन लँग्वेज लाईक दे एन्जॉय प्लेइंग डम्ब चॅराड्स. जसं या ठिकाणी डम्ब चॅराड्स खेळतात त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना त्या वस्तूंचा आनंद घेता येईल. यह बच्चों को अनौपचारिक रूप से किसी वस्तु के भौतिक गुणों का निरीक्षण करने का अवसर देता है जो आकारों के बारे में उनकी समझ को गहन बनाता है. म्हणजे अनौपचारिक पद्धतीने एखादी जी काही वस्तू आहे त्याचे भौतिक गुणांचं ऑब्झर्वेशन करण्याची काय देतात, संधी देतात, अवसर देतात, संधी देतात. जे आकारों के बारे में उनकी समझ को गहन बनाता है, जे त्या वस्तूंचे आकार आहेत त्याची समज ही मुलांना या ठिकाणी समजते. यह एक उपयोगी गतिविधि है जो बच्चों को आकारों का परिचय कराते है. काय, ही एक महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे जी मुलांना या ठिकाणी आकार सांगेल. इथं सांगा बरं सगळ्यात उपयुक्त तुमचा कोणता असतो, तर कायम लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी मुलांना आपण संधी देतो तर तो तुमचा सगळ्यात उपयुक्त असतो. म्हणजे बघा हे तुमचं बघा रोचक गतिविधी आहे, बरोबर आहे. या ठिकाणी अनौपचारिक म्हणलं की मुलांना ते आवडतंच. अनौपचारिक काही असू द्या, गप्पा मारू आपण, काही असू द्या, खेळ असं ते मुलांना आवडतं. त्यामुळे याची कन्सेप्ट तुम्हाला 3 मध्ये दिसते. त्यामुळे पहिला तुमचा इथं एवढा करेक्ट येत नाही. आणि इथं म्हटलंय मोकळ्या वेळेमध्ये या ठिकाणी खेळणं. नंतर इथं म्हटलंय की आनंद घेतला जाईल जसं शराड्स खेळतो तर त्याप्रमाणे, त्याच्यामुळे या ठिकाणी दुसरा ऑप्शन येत नाही. तर याच्यामध्ये म्हटलंय की तुमचे ऑब्झर्वेशन करण्याची तुम्हाला पण संधी दिली जाते आणि मुलांची जी काय आकाराची समज आहे ती याच्यामधून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचे क्लिअर करता येते. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक 3 हा सगळ्यात योग्य येईल. ज्यावेळेस आपण ज्या मौजूद वस्तू असतात, आता इथे बघा मौजूद कोणकोणत्या वस्तू असतील, थोडक्यात आपण काय म्हणू की समजा दगड आहेत, दगडांमधून तुम्हाला गोल सांगता येईल. नंतर समजा आपण काय म्हणू काही लाकडं असतील, बघा लाकडं असतील झाडाची तोडलेली, त्याच्यामध्ये लाकडं बघा अशी तोडलेली असतील, म्हणजे काही लाकडं असू शकतात ना. मग याच्यामध्ये कोण आहे हे मुलं ते ओळखतील, त्यांना संधी दिली सांगा ह्याच्यामध्ये काय काय आहे, त्या मुलं ती ओळखतील आणि मग याच्या माध्यमातून त्यांना ज्या आकारांचं ऑब्झर्वेशन ते करता येईल, त्यांना संधी मिळेल आणि मुलं ते चांगल्या प्रकारे समजून घेतील. एक उपयोगी गतिविधि जो बच्चों को आकारों का फक्त आकारातच परिचय करून देईल का नाही, बाकीच्याही गुणधर्म या ठिकाणी समजणं गरजेचं असतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हा सगळ्यात करेक्ट येणार. ओके, चला प्रश्न पुढचा बघा. बघा प्रश्न काय आहे, अशिक्षित दुकानदार द्वारा उपयोग किए जाने वाले गणित. जर मैथमेटिक्स यूज्ड बाय इलिटरेट शॉपकीपर, म्हणजे या ठिकाणी अशिक्षित दुकानदार आहे आणि त्याच्याद्वारे एखादं जे गणित उपयोगात आणलं जाईल तर ते खालीलपैकी कोणतं आहे. पहिलं काय बघा, गणित कक्षा में उपयोगी नाही है, गणित वर्गामध्ये उपयोग नाही का. अशिक्षित दुकानदार असला आणि त्याने एखादं सांगितलं गणित मग ते वर्गामध्ये उपयोगी नाही का, उपयोगी असतं म्हणून चुकीचं आहे. सभी गणितीय समस्याओं का हल करने में बहुत उपयोगी, सगळ्यात या ठिकाणी ज्या काही गणिताचे प्रॉब्लेम असतील ते सोडवण्यासाठी उपयुक्त असेल का, तर नाही, बरोबर की नाही. नंतर बघा में अस्पष्टता और बहुत कम स्तर की शुद्धता आहे, अस्पष्टता आहे का, नाही, त्याच्यामध्ये स्पष्टता असतेच. नंतर बघा की संबंधित समस्याओं को हल करने में वैकल्पिक रणनीति के रूप में कक्षाओं में शिक्षकों द्वारा चर्चा की जानी चाहिए. हे या ठिकाणी करेक्ट असेल की एखादी जे काही संबंधित प्रॉब्लेम असेल त्या संदर्भामध्ये तर एक वैकल्पिक पर्याय, बरोबर ना, एक ऑप्शनल या ठिकाणी मेथड म्हणून आपण त्या संदर्भामध्ये वर्गामध्ये चर्चा करणं गरजेचं असतं. कारण लक्षात ठेवा गणितामध्ये आपण कायम
ऑप्शनल या ठिकाणी जे काही वे असतात, ऑप्शनल जे काही विचार आहे तो गणित सोडत असताना करत असतो. म्हणजे एकाच मेथडने कोणीच गणित सोडू शकत नाही, प्रत्येकाची ही वेगवेगळी मेथड असते आणि ती असायला पाहिजे. डायव्हर्जंट थिंकिंग असायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी अशिक्षित दुकानदार असेल तर त्याने जे काही गणित वापरलंय तर ते या ठिकाणी एक ऑप्शनल मार्ग आणि ऑप्शनल वे या मार्गाने किंवा ही एक पद्धत आहे, तर याबद्दल आपण वर्गामध्ये मुलांना सांगायचं, त्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. करेक्ट आहे ऑप्शन क्रमांक 4. कारण बघा, ते जरी समजा व्यावहारिक बोलत असेल तरी व्यावहारिक सुद्धा मुलांना आलं पाहिजे गणितामध्ये. ते समजा वेगळ्या शब्दामध्ये बोलत असेल, समजा ते छटाक बोलत असतील तर छटाक काय आहे, पावशेर काय आहे हे मुलांना समजलं पाहिजे. बरोबर. कारण ते बेरीज करत असतील, म्हणजे काही जण फक्त हातावरती बेरीज करतात. बरोबर. किंवा समजा काय करतील ते वजाबाकी, म्हणजे समजा आपण मुलांनी 10 रुपये दिलं तर मग ते काय करतील, पटकन त्यातून 2 रुपये काढून देतील. बरोबर. किंवा समजा अजून काही त्यांची बेरीज असेल किंवा समजा काही करत असेल, गुणाकार असेल, काही करत असतील, तर त्या सगळ्यांची त्यांनी कशी मेथड वापरली, तर ती मेथड एक ऑप्शनल मार्ग, ऑप्शनल या ठिकाणी एक वेगळा मार्ग आहे. तर त्याबद्दल आपण वर्गामध्ये चर्चा करायची, ज्यामुळे मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही विचार प्रक्रिया आहे ती डेव्हलप होईल. ठीक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी करेक्ट येईल. प्रश्न क्रमांक 8. एक शिक्षक को गणित कक्षा में बच्चों के एक विषम समूह को कैसे संभालना चाहिए. एक शिक्षक को म्हणजे गणिताच्या वर्गामध्ये एक विषम समूह आहे. विषम समूह म्हणजे काय, की वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे समजा आपण एक ग्रुप केलं, 2 ग्रुप केले, याच्यामध्ये समजा अप्रगत असतील, मीडियम असतील किंवा समजा खूप हुशार विद्यार्थ्यांचा एक ग्रुप केला, इकडे तसंच केलं. म्हणजे प्रत्येकामध्ये काही विषम आहे. म्हणजे जर समजा आपण याच्यामध्ये फक्त सगळे हुशार टाकले तर तो विषम नाही होत. बरोबर. याच्यामध्येच फक्त एकदम अप्रगत टाकले, सगळे अप्रगत टाकले तो विषम होणार नाही. मग मिक्स मध्ये टाकले तो विषम समूह आहे. तो विषम समूह आपण कसा या ठिकाणी सांभाळायचा. एक ही क्षमता वाले बच्चों को एक साथ समूहित रखकर उनकी क्षमता के अनुसार प्रश्न देकर. बघा, म्हणजे एकाच क्षमतेचे म्हटलंय, एक ही कक्षा में सभी बच्चों को एक साथ समूहित रखकर, एका वर्गामध्ये सगळ्याच मुलांना एकत्र ठेवून, ठीक है, सगळ्याच मुलांना एकत्र ठेवणं. अलग अलग क्षमता वाले बच्चों को एक साथ समूह रखकर ताकि वे एक दूसरे के शिक सके. बघा, तुम्हाला मी स्पष्टीकरण जे सांगितलं तर त्याच उत्तर याच्यामध्ये येऊन गेलं. कम क्षमता वाले बच्चों के अनुसार कक्षा में प्रश्न हल करके और उच्च क्षमता वाले बच्चों के जटिल प्रश्न और गृहकार्य के रूप में देखकर. बघा, पहिलं काय म्हटलंय, एकाच क्षमता वाले आपण म्हणणार आहे का तो विषम समूह नाही. एकही कक्षा में सभी बच्चों को, एकाच वर्गामध्ये सगळ्याच मुलांना एकत्र ठेवणं, तर तो होतो का विषम समूह, तर होत नाही. तर अलग अलग क्षमता वाले बच्चों को एक साथ समूह रखकर ताकि वे एक दूसरे से सीख सके. म्हणजे समजा ज्याला बेरीज येत नाही तो काय करेल, ज्याला बेरीज येते त्याच्याकडून शिकेल. ज्याला वजाबाकी येत नाही तर तो ज्याला वजाबाकी येते त्याच्याकडून शिकेल. म्हणजे अशा प्रकारे ज्याला जे येत नाही तो ज्याला येते त्याच्याकडून शिकेल. म्हणून आपण मिक्स स्वरूपाचे विषम ग्रुप बनवले पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट येईल. बाकी कम क्षमता वाले बच्चों के अनुसार, बघा, ज्यांची क्षमता कमी आहे त्यांच्या अनुसार प्रश्न हल करके, म्हणजे त्यांच्या अनुसार आपण प्रश्न काय करायचे, शिकवायचे. म्हणजे वर्गामध्ये प्रगत विद्यार्थी पण आहेत, बरोबर, हुशार विद्यार्थी पण आहेत, पण आपण काय करायचं, ज्यांची क्षमता कमी आहे मुलांची त्यांच्या अनुसार आपण उत्तर म्हणजे काय प्रश्न द्यायचे, त्यांच्या अनुसार टीचिंग करायची. आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना काय करा, तुम्ही घरी होमवर्क करा असं म्हणायचं. हे चुकीचं आहे ना, की वर्गामध्ये तुमचे खूप हुशार विद्यार्थी असतील त्यांना त्यांच्या पद्धतीनुसार काही शिकवलं पाहिजे, प्रश्न दिले पाहिजे, बरोबर, प्रॉब्लेम दिले पाहिजे. जे कमी क्षमतेवाले आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने दिले पाहिजे. मग अशा प्रकारे आपण त्यांची टीचिंग करणं गरजेचं आहे. म्हणून चौथं या ठिकाणी चुकीचं येतं. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं करेक्ट येईल. करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा. गणित में सीखने के प्रतिफल इसलिए विकसित किए गए हैं ताकि, आता गणितामध्ये जे लर्निंग आउटकम आहे ते कशासाठी डेव्हलप केले. गणना के लिए बच्चों को लघु विधिया बताई जाए. ठीक आहे. बघा, मोजण्यासाठी मुलांना एखादी जी लघु विधिया आहे, स्मॉल स्टेप्स आहेत त्या सांगायच्या. म्हणजे शॉर्टकट शॉर्ट ट्रिक सांगायच्या. स्मॉल स्टेप म्हणजे शॉर्ट ट्रिक सांगायच्या. विभिन्न शैक्षणिक सर्वेक्षणों में बच्चों की उपलब्धी बढ़ाई जाए. जे काही सर्वेक्षण असतात, शैक्षणिक सर्वेक्षण असतात, याच्यामध्ये मुलांच्या ठिकाणी उपलब्धी वाढवायची, मुलांना यश मिळालं पाहिजे. बच्चों द्वारा हासिल की जाने वाली कक्षावार दक्षता और कौशल को परिभाषित किया जाए. म्हणजे मुलांकडून
जे काय समजा वर्ग वाईज जे काय या ठिकाणी दक्षता असेल किंवा कौशल असेल तर त्याला परिभाषित करणं आणि वर्ष की अंत परीक्षाओं के लिए बच्चों को तैयार किया जाए. काय असतात आपल्या लर्निंग आउटकम, त्याला आपण अध्ययन निष्पत्ती म्हणतो. ठीक आहे. प्रतिफल, शिकणे का प्रतिफल म्हणजे लक्षात ठेवायचं अध्ययन निष्पत्ती. अध्ययन निष्पत्ती आपण कशासाठी बनवतो किंवा या ठिकाणी त्याचा अर्थ काय असतो, तर अध्ययन निष्पत्ती असतात की समजा एखादी कन्सेप्ट शिकवली किंवा समजा एखादं स्किल शिकवलं तर ते मुलांना येतंय का, आणि आपण त्या विधानाच्या मार्फत ते काय करतो त्याचं वर्णन असतं. किंवा मुलांना समजा 1 ते 9 पर्यंत मुलं जी संख्या आहे ती संख्या ओळख होते. दुसरी एखादी अध्ययन निष्पत्ती येईल की 1 ते 9 पर्यंत मुलांची बेरीज करता येते, वजाबाकी करता येते. किंवा समजा आपण काय म्हणू की शून्य जी काही कन्सेप्ट आहे ती मुलांना क्लिअर आहे किंवा शून्य ही संकल्पना आहे ती मुलं ओळखतात, बरोबर, किंवा त्या ठिकाणी शून्याचा वापर करता येतोय. तर अशा प्रकारच्या अध्ययन निष्पत्ती असतात. तर मग याचा उपयोग काय होतो, तर बच्चे द्वारा हासिल की जाने वाली कक्षावार दक्षता असेल, म्हणजे वर्गवाईज जी काय या ठिकाणी टेन्सीज असतील, जे स्किल आहेत तर ते मुलांनी या ठिकाणी काय केलेत, पूर्ण केलेत का, तर त्याने ते अचीव्ह केलेत का, तर हे या ठिकाणी स्पष्ट करण्याचं ते एक काय विधान असतं, बरोबर ना. म्हणून त्यासाठी ते काही विकसित केले जातात. ऑप्शन क्रमांक 3. इथं गणना केले बच्चों की लघुविद्या बताई जाइए का, म्हणजे लहान एखादी पद्धत सांगतो का आपण किंवा शॉर्ट मेथड सांगतो का, नाही. विभिन्न शैक्षणिक सर्वेक्षण में बच्चों की उपलब्धि बढ़ाई जाए, चुकी से वर्ष की अंत परीक्षाओं के लिए बच्चों को तैयार किया जाए, म्हणजे जी काय अंतिम फायनल परीक्षा आहे त्यासाठी आपण मुलांना फक्त तयार करतो का, तर बघा शेवटच्या परीक्षेसाठी फायनल परीक्षेसाठी आपण तयार करत नाही, तर त्यांच्या कन्सेप्ट महत्वाचे असतात, कन्सेप्ट शिकवत असतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 येणार नाही. सी तुमचं करेक्ट उत्तर येईल. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 10. Which one of the following happenings in the classroom is an activity? निम्नलिखित में से कक्षा में हो रहा कौन सा कार्य एक गतिविधि है. सांगा खालीलपैकी कोणती एक ऍक्टिव्हिटी आहे वर्गामध्ये जी चालू आहे. शिक्षक समजाते हैं की प्रश्न कैसे हल करे, म्हणजे शिक्षक समजून सांगतात की प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे. नंतर बच्चों द्वारा कविता के रूप में गिनती का वाचन, मुलांकडून कवितेच्या माध्यमातून जी आपण मोज संख्या आहे तर त्याच्या ठिकाणी वाचन करायचं. बच्चों द्वारा श्यामपट्ट से नकल करना, म्हणजे फळ्यावरनं जे काय आहे ते फक्त लिहिणं आहे तसं लिहिणं. बच्चों का अन्वेषण में लगाना. सांगा कोणतं करेक्ट येईल. ऍक्टिव्हिटी कोणती, टीचर एक्सप्लेनिंग हाऊ टू डू सम्स, म्हणजे शिक्षक एक्सप्लेन करतात की कशा प्रकारे बेरीज करायची, ही येईल का, ही ऍक्टिव्हिटी आहे का. कार्य गतिविधी म्हटले. क्लासरूम इज अन ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, पहिलं नाही येणार. चिल्ड्रन रिसायटिंग म्हटलंय, लक्षात घ्या. रिसायटिंग काउंटिंग तुमचं कायम लक्षात ठेवायचं की गणितामध्ये तुम्ही रिसायटिंग करणं हे चुकीचं आहे. रिसायटिंग करणं हे निगेटिव्ह आहे. रिसायटिंग काउंटिंग इन फॉर्म ऑफ राईम्स, कवितेच्या माध्यमातून फक्त गणन क्रिया करतात किंवा या ठिकाणी गिनती करतात, फक्त म्हणतायत ते. ठीक आहे, ही ऍक्टिव्हिटी आहे का, ही कुठल्या प्रकारची ऍक्टिव्हिटी येत नाही, बरोबर. बच्चे द्वारा श्यामपट्ट से नकल करना, बघा जे कॉपिंग असतं, कॉपिंग सुद्धा निगेटिव्ह असतं. रिसायटिंग निगेटिव्ह आहे, कॉपिंग निगेटिव्ह आहे. आपण बेरीज कशी एक्सप्लेन करतो हे सुद्धा कसं आहे पा, निगेटिव्ह आहे. तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. चिल्ड्रन एंगेज्ड इन एक्सप्लोरेशन, म्हणजे मुलं अन्वेषण में लगना, म्हणजे मुलं काय करतात, काहीतरी शोधतायत, काहीतरी काय करतात, शोधतायत. म्हणजे समजा मुलांसमोर आपण काही आणून दिलं, त्यातून ते मुलं बेरीज करतील, त्यातून काहीतरी संख्या ओळखतील, संख्या काढतील, काही ते मोजतील. मग त्यांना आपण अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी दिली ज्याच्या माध्यमातून ते काहीतरी अन्वेषण करतील, काहीतरी ते एक्सप्लोर करतील, काहीतरी ते शोधतील. ही काय आहे पा, मुलांची गणितामधली ऍक्टिव्हिटी आहे पा. काय पा, गणितामधली ऍक्टिव्हिटी आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4. बाकी तुमचं या ठिकाणी नकल करणं हे निगेटिव्ह आहे, बरोबर. कवितेद्वारे या ठिकाणी गिनती, फक्त वाचन करणं, गणितामध्ये वाचन फक्त करणं ही ऍक्टिव्हिटी असू शकते का, तर अजिबात नाही, ही ऍक्टिव्हिटी असू शकत नाही. आणि हा ते आपण प्रॅक्टिससाठी करतो, परंतु सीटीईटीला ते मान्य नाही. ठीक आहे, म्हणजे प्रश्न आपल्याला काय विचारला की कार्य एक गतिविधी है, कोणती या ठिकाणी गतिविधी ऍक्टिव्हिटी असेल तर बच्चे का अन्वेषण में लगना. ओके, करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 11.
टू डेव्हलप स्किल ऑफ काउंटिंग अमॉन्ग चिल्ड्रन विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड टू बी लर्न एज प्री नंबर कंसेप्ट। बच्चों के बीच गिनती के कौशल को विकसित करने के लिए निम्नलिखित में से कौन सा पूर्व संख्या अवधारणा के रूप में सीखने के लिए आवश्यक नहीं है। हा बरोबर, एंगेज ठेवणं। प्रश्न काय बघा, मुलांकडून जी काही आपण काय म्हणतो आपण संख्या मोजणं हे जे काय स्किल आहे तर ते विकसित करायचंय। हे विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणता पूर्व संख्या अवधारणा, म्हणजे जी काही पूर्व संख्या अवधारणा जी काही कन्सेप्ट आहे बरोबर, संख्या पूर्व तुमची संकल्पना असते बरोबर, जी संख्या असते संख्या ओळखण्यापूर्वीचं कौशल्य असतं बरोबर, त्याच्या माध्यमातून किंवा त्याच्या रूप में सीखने के लिए आवश्यक नाही। म्हणजे कोणत्या ठिकाणी आवश्यक नाही ही संख्या तुम्हाला ओळखायची, तर तुम्हाला एखादी पूर्व काय आहे संख्या आहे, पूर्व संख्या अवधारणा आहे, तर त्याच्या रूपामध्ये शिकण्यासाठी आवश्यक नाही। टू डेव्हलप स्किल ऑफ काउंटिंग, बघा इंग्रजीमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला याचा अर्थ लक्षात येईल पटकन। टू डेव्हलप स्किल ऑफ काउंटिंग अमॉन्ग चिल्ड्रन, टू डेव्हलप स्किल ऑफ काउंटिंग अमॉन्ग चिल्ड्रन विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड टू बी लर्न एज अ प्री नंबर कन्सेप्ट। ठीक आहे, खालीलपैकी प्री नंबर कन्सेप्ट यापैकी कोणती रिक्वायर्ड नसेल कशासाठी, काउंटिंग करण्यासाठी। सरस्वती मॅडम गुड मॉर्निंग। ठीक आहे, असो काही अडचण नाही, जॉईन होत चला, फक्त लाईव्ह जॉईन होत चला। ठीक आहे, लाईव्ह जॉईन होत चला, तुम्हाला जेवढं जॉईन होता येईल तेवढं लाईव्ह होत चला। रेकॉर्डिंग तर आपलं असतं, परंतु लाईव्ह मधला तुम्हाला समजण्याची आपण काय म्हणू बऱ्याच गोष्टी समजतात, तुम्ही एखादा डाऊटही विचारू शकता, त्याच्यावरती आपली चर्चा घडत जाईल आणि चर्चेच्या माध्यमातून बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतात। सीटेट मध्ये असं नाही की तुम्ही ते वाचून तुम्हाला समजेल, ठीक आहे, हे समजून घ्या। बघा इथं म्हणलं एक एक संगतता म्हणजे 1 to 1 करस्पॉन्डन्स, एक आपण एकाच एक संगती लावतो। ठीक आहे, आपण विरुद्ध बाजूने का बघू काय करतो, तुम्हाला एका खाली एक असे प्रश्न मी हे करतो अरेंज करतो। ठीक आहे, कारण दिसत नाही हा प्रॉब्लेम आहे, दिसलं पाहिजे हा या ठिकाणी आपला म्हणजे ह्याच्यामधला सीटेट मधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, दिसलं पाहिजे तुम्हाला। इथं काय विचारलंय की पूर्व संख्या ज्ञान बरोबर ना, तर याच्यासाठी खालीलपैकी कोणती गरजेचं नाही, तर तुम्हाला एकाच एक संगती लावणं गरजेचं आहे बरोबर, एक एक संगती लावतो आपण ते गरजेचं आहे। क्रमबद्ध आपण सिरियसन म्हणजे क्रमबद्ध लावणं 1 2 3, तर हे तुम्हाला गणन करण्यामधली महत्वाची कन्सेप्ट आहे। संख्या नाम यादृच्छिक रूप से पढ़ना म्हणजे रिसाइटिंग नंबर नेम्स रॅन्डमली, बघा मी तुम्हाला सांगितलं ना रिसाइटिंग येईल का, रिसाइटिंग येणार नाही, म्हणजे कसं या ठिकाणी तुम्ही फक्त वाचायचं ते येईल का नाही, समूह बनवणं ग्रुप करणं, तर ही तुमची या ठिकाणी कन्सेप्ट आहे। ऑप्शन क्रमांक 3 तुमचं उत्तर येईल बरोबर, ऑप्शन क्रमांक 3 तुमचं करेक्ट उत्तर येईल। तरी पण मी बाजूलाच उभा राहतो, ठीक आहे, तर तुम्हाला सांगण्यासाठी यावं लागतं मला पुढं। ठीक आहे, बघूया आपण थोडंसं हे तुम्हाला पलीकडे कसं जाता येईल नेता येईल। ठीक आहे, रिसाइटिंग नाही येणार, संख्या नाम यादृच्छिक रूप से पढ़ना हे येणार नाही, बाकी येतील। चला प्रश्न पुढचा बघा। ऑन आस्किंग अ चाइल्ड व्हॉट इज एरिया, ठीक आहे, मुलांना आपण विचारलं की क्षेत्रफळ काय आहे, ठीक आहे, की सी आन्सर्ड लेंथ बाय ब्रीथ, ठीक आहे, लांबी गुणिले रुंदी। व्हॉट कॅन यू से अबाउट द चाइल्ड्स अंडरस्टँडिंग अबाउट द कन्सेप्ट ऑफ एरिया, तर तुम्ही मुलांचे जे काही क्षेत्रफळाची कन्सेप्ट आहे याबद्दल काय बोलणार, ठीक आहे। मला असं वाटतं मी बाजूला उभं राहिलेलं चांगलं। तुम्ही प्रश्न बघत चला, ठीक आहे, प्रश्न तुम्हाला वाचाय मी दिला ना 15 सेकंद तुम्ही प्रश्न वाचून घ्यायचा, नंतर आपण ते समजून सांगतो मी। सांगा आता, द चिल्ड्रन हैज नो आइडिया अबाउट द कंसेप्ट ऑफ एरिया, मुलांना क्षेत्रफळ संदर्भात काहीच माहिती नाही। बच्चे ने किसी भी बंद आकार के क्षेत्रफळ के सामान्य विचार को आयत के क्षेत्रफळ के रूप में उपयोग किया, म्हणजे मुलांनी जे काही बंद आहे बरोबर ना, जे काही बंद आहे तर त्याला आयताचं क्षेत्रफळ आहे असं त्यांनी म्हटलंय। बच्चा सही कर रहा है कि क्षेत्रफळ लंबाई और चौड़ाई, क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणा रुंदी आहे। बच्चा क्षेत्रफळ और परिमाप की अवधारणा के बीच उलझन में है, म्हणजे क्षेत्रफळ आणि जे परिमाप आहे बरोबर ना, तर त्याच्यामध्ये त्याचं कन्फ्युजन होते। सांगा बरं, बघा आता इथं समजून घ्या की आपल्याला क्षेत्रफळ काय असतं, आता आपल्याला सगळ्यांना माहिती पा क्षेत्रफळ काय असतं बरोबर ना,
क्षेत्रफळ काय असतं, समजा एखादा जो काही एरिया असेल ना, बरोबर ना, एरिया असतं त्याचं आपण काय करू, मापन करतो, सगळ्या बाजूने मापन करून, म्हणजे ते काय झालं तुमचं क्षेत्रफळ झालं. मग क्षेत्रफळ तुमचं चौरसाचं क्षेत्रफळ वेगळं असेल, आयताचं क्षेत्रफळ वेगळं असेल, नंतर समजा जर समजा गोलाकार असेल तर त्याचं क्षेत्रफळ वेगळं असतं. परंतु इथं त्याने काय म्हटलं, लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच काय केलं या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ सांगितलं. म्हणजे त्याला म्हणजे त्याच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की बाबा लांबी गुणिले रुंदी म्हणजे क्षेत्रफळ, परंतु क्षेत्रफळ हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मोजता येतं, बरोबर. म्हणून या ठिकाणी त्याला क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये फक्त आयताचं क्षेत्रफळ माहिती, आणि त्यांनी हे समजून घेतलंय की जे या ठिकाणी बंद आकृती असेल, मग तो तुमचा काही असेल बंद, काही जे काही आकृती असेल तर त्याला काय म्हणायचं, क्षेत्रफळ म्हणायचं, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी जी बंद आकृती आहे तर त्याचं सूत्र त्यांनी फक्त एकच या ठिकाणी लावून धरलं, ती म्हणजे लांबी गुणिले रुंदी, बरोबर. म्हणजे फक्त लक्षात घ्या की त्याच्यामध्ये त्याला क्षेत्रफळाची माहिती नाही असं आहे का, क्षेत्रफळाची त्याला माहिती नक्कीच आहे, बरोबर ना, क्षेत्रफळाची माहिती त्याला आहे, म्हणून तर त्यांनी लांबी गुणिले रुंदी सांगितली. म्हणजे त्याला आयताचं क्षेत्रफळ असेल किंवा या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल तर त्याबद्दल त्याला माहिती आहे. जर तो काय करतोय त्याचं म्हणजे इथं सूत्र सांगतोय, म्हणजे क्षेत्रफळ त्याला माहिती, बरोबर. नंतर बच्चे ने किसी भी बंद आकार के क्षेत्रफळ के सामान्य विचार को, म्हणजे तो एक क्षेत्रफळाचं सांगितलंय ना, तो सामान्य विचार आहे, परंतु त्याला त्याने काय केलंय, क्षेत्रफळ म्हणजे आयताचं क्षेत्रफळ याच्यामध्ये त्याने रूपांतरित केलं. म्हणजे काही जरी विचारलं की तो लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदीच म्हणणार आहे, म्हणून हे या ठिकाणी करेक्ट येईल. बाकी बच्चा सही म्हणजे तो बरोबर करतोय का नाही, तर बरोबर करत नाही, कारण क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी नसते, ते आयताचं झालं. बच्चा क्षेत्रफळ और परिमाप की अवधारणा म्हणजे कन्फ्युज आहे का, तर कन्फ्युज सुद्धा नाही. करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट येईल की द चिल्ड्रन यूज द एरिया ऑफ रेक्टँगल ऍज अ जनरल आयडिया ऑफ एरिया ऑफ एन क्लोज्ड शेप, म्हणजे जे काय बंद आकृती आहे त्याबद्दल या ठिकाणी तो आयताची लांबी गुणिले रुंदी, फक्त आयताचं क्षेत्रफळ याचं त्यांनी सामान्यीकरण केलंय आणि तो सामान्यीकरण करतो. बघा आता जनरलायझेशन म्हणजे काय असतो, ही कन्सेप्ट तुम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणजे वाचायला मिळेल. जनरलायझेशन असं असतं की एखादी कन्सेप्ट ज्यावेळेस तो मुलाचे डेव्हलप होत असते, डेव्हलप होत असताना त्याला त्याच्यामध्ये वर्गीकरण करता येत नाही, त्याचे गुणधर्म त्याला समजत नाहीत, आणि त्याच्यामुळं तो फक्त त्याचं जनरलायझेशन करत असतो. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू, 4 पायाचा कुत्रा त्याने बघितला सगळ्यात आधी, तो प्रत्येकच प्राण्यांना कुत्रा 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 म्हणत फिरतो, तर त्याचं सामान्यीकरण आहे. ते काय झालं, ते सामान्यीकरण झालं, आणि नंतर हळूहळू त्याला गुणधर्म ओळखायला लागला. 4 पायाचं मांजर पण असतं, गाय पण असते, बैल पण असतं, शेळी पण असतं, बोकड पण असतं, आणि मग त्याच्यामध्ये शेळीमध्ये, बोकडमध्ये, मांजरामध्ये, कुत्र्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो त्याला हळूहळू समजतो, आणि नंतर मग त्याची ती वेगवेगळी कन्सेप्ट डेव्हलप होत असते. परंतु इथं त्याचं तसं काय झालं, क्षेत्रफळ म्हटलं की त्याला फक्त एवढंच माहिती की लांबी गुणिले रुंदी एवढंच त्याला समजते, आणि त्यांनी लांबी गुणिले रुंदी म्हणजे आयताचे क्षेत्रफळ त्याचं सामान्यीकरण केलंय क्षेत्रफळामध्ये, आणि म्हणून त्याने क्षेत्रफळ विचारलं की तो फक्त लांबी गुणिले रुंदी एवढंच फक्त बोलतोय, म्हणून हे याचं त्याचं इथं अतिसामान्यीकरण झाले. ठीक आहे, समजलं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर येणार. चला प्रश्न पुढचा. जाधव सर काय म्हणतात, असेच क्वेश्चन घ्या, पेपरमध्ये असेच क्वेश्चन येतात, तुम्ही थोडी हालचाल हालचाल आहेच की सर, व्यायाम पण होतोय माझा. नाही आपण काय करू, शिकायला हिंदी ना नाही, पण ते बी आपल्याला करता नाही येणार, कारण पेपरमध्ये असं असतं. ठीक आहे, आपण हालचाल इकडं तिकडं फिरत जाऊ आपण. मी शक्यतो बाजूला उभा राहतो, तुम्ही वाचल्यानंतर मी पुढे येत असतो, त्यामुळे फक्त पटकन वाचून घ्यायचा क्वेश्चन. बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू मैथमेटिक्स लर्निंग, गणित सीखने के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है. ठीक आहे, गणित शिकणे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू मैथमेटिक्स लर्निंग, गणित शिकण्यामध्ये खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे. ओके, बघा, गणित सीखने के लिए एक कठीण विषय, आता अवघड विषय आहे का, बघा अवघड, बघा मॅथमेटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट टू लर्न. ठीक आहे, अवघड म्हणायचं का, अवघड म्हणायचं नाही, अवघड म्हणणं बंदी. ठीक आहे, अवघड म्हणणं बंदी आहे, त्याच्यामुळे अजिबात अवघड नाही म्हणायचं. आमतौर पर लडकियां गणित में कमजोर होती है. बघा, आता मुली गणितामध्ये वीक असतात का, आता मुलींसारखा गणिताचा विषय कोणाचाच पक्का नाही, अगदी एकदम हिशोब एकदम पक्के असतात, बरोबर. त्यानंतर बघा, हर कोई गणित शिक सकता है, प्रत्येक जण या ठिकाणी एव्हरीबडी कॅन लर्न मॅथमॅटिक्स, तर या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी गणित शिकू शकतो. गणित केवळ कठोर अभ्यास, बघा केवळ आला शब्द, ओनली आला, बरोबर, रिजिरियस आला तर लक्षात ठेवा निगेटिव्ह आहे,
फक्त मुलगा आणि मुलगी भेदभाव केला, निगेटिव्ह आहे. डिफिकल्ट विषय आला, कुठलाही डिफिकल्ट बद्दल बोललं, मराठी डिफिकल्ट आहे, विज्ञान डिफिकल्ट आहे, समाजशास्त्र डिफिकल्ट आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, तर चुकीचं आहे. सगळे विषय सोपेच असतात. ऑप्शन क्रमांक 3, गणित कोणीही शिकू शकतं. ओके, आलं का सगळ्यांचं 3 उत्तर? क्या बात आहे. प्रश्न क्रमांक 14. पाइथागोरस प्रमेय को सिखाने के लिए एक शिक्षक ने एक शीट वितरित की है जिस पर समकोण वाले 4 त्रिभुजों को खींचा गया था. बच्चों को त्रिभुज की भुजाओं के बीच संबंध खोजने के लिए कहा जाता है. उपयुक्त परिस्थिती में शिक्षक ने प्रयोग किया. तर बघा, कन्सेप्ट एकदम साधी सोपी बरं का. पायथागोरस प्रमेय शिकवायचे, बरोबर. याच्यामध्ये एक अशा प्रकारचं एक सीट दिलंय. आता या सीट वरती काय केलंय बघा, सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपलं काय म्हटलंय, समकोण, बरोबर ना. म्हणजे समकोण वाले जे काय त्रिकोण आहेत ते किती सांगितले? 4 या ठिकाणी काढले. बच्चों को त्रिभुज की भुजाओं को बीच संबंध खोजने के लिए कहा जाता है. आता हे जे काय बाजू आहे त्याच्यामध्ये काय संबंध आहे तो शोधायला लावलाय. काय लावलाय? शोधायला लावलाय. आता मग या स्थितीमध्ये शिक्षकाने कोणती मेथड वापरली? आगमन विधी, इंडक्टिव्ह मेथड वापरली, डिडक्टिव्ह म्हणजे उद्गामी पद्धत वापरली, अवगामी पद्धत वापरली, लेक्चर मेथड वापरली, लॅबोरेटरी मेथड वापरली. बघा, जर या ठिकाणी अशा प्रकारचं चार्ट दिला, काही दिलं, बरोबर, आणि मुलांना त्याच्यामध्ये शोधायला लावले, बरोबर ना. मुलं काय करतात त्याच्यामध्ये शोधताय, तर ही मेथड तुमची कोणती असणार आहे? बघा, उदाहरण दिलं. हे काय दिलंय? उदाहरण दिलं. उदाहरणावरून त्याच्यामध्ये काय संबंध आहे हा शोधायला लावला जातो. उदाहरणाकडून आपण नियमाकडे जातो ना, त्यावेळेस तुमची आगमन विधी असते, इंडक्टिव्ह मेथड असते, बरोबर. आपण नियम दिला आणि नियमातून आपण उदाहरण शोधा वगैरे असं म्हटलं तर तुमची ती निगमन विधी येणार, म्हणजे डिडक्टिव्ह मेथड येणार. लक्षात आलं? तर इथं बघा काय झालंय, मुलांना सगळ्यात आधी एक शीट दिली ज्याच्यावरती त्रिकोण पण काढले गेलेत. त्रिकोण म्हणजे उदाहरणं दिली गेली आणि मग त्याच्यामध्ये त्यांना संबंध शोधायला लावला. काय संबंध येईल याच्यामध्ये? बाजू सगळ्या सारख्या, बरोबर की नाही. मग याच्यामध्ये काय बघा, बच्चों को त्रिभुज की भुजाओं के बीच संबंध, काय संबंध आहे शोधायला जर लावला तर मुलं त्याचं काय करतात, निष्कर्ष काढतील. म्हणजे ही झाली तुमची आगमन विधी. करेक्ट. बघा की पहले उदाहरणों का अध्ययन कराया गया, फिर सामान्य नियम पाइथागोरस प्रमेय तक या ठिकाणी पहुंचाया गया. जब विद्यार्थी उदाहरणों से सामान्य नियम म्हणजे उदाहरणाकडून पण सामान्य नियम या ठिकाणी शोधतात त्यावेळेस इंडक्टिव्ह मेथड असते, बरोबर ना. लक्षात आलं का? चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15, शेवटचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सा कथन संकल्पना मानचित्र के बारे में सत्य नहीं? मानचित्र म्हणजे कन्सेप्ट मॅप आहे, बरोबर ना. कन्सेप्ट मॅप बद्दल या ठिकाणी योग्य नाही, नॉट ट्रू. Concept maps represent a collection of interconnected concepts and links connecting them. Concept maps should be constructed by teachers only. Concept maps are hierarchical in nature. Concept maps help in linking prior knowledge to new instruction. सत्य नाही है असं विचारलं. योग्य कोणतं नाही? बघा, संकल्पना मानचित्र अंत संबंधित अवधारणा और उन्हें जोड़ने वाली लिंक का संग्रह प्रस्तुत करता है. करेक्ट आहे. एकमेकांशी जोडणारे जे काय कनेक्शन असतील म्हणजे संकल्पना असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी कनेक्ट करणारे जे काही संकल्पना आहेत त्याच्यामध्ये जोडल्या जातात आणि त्याचा एक संग्रह असतो कन्सेप्ट मॅप, बरोबर आहे. संकल्पना फक्त शिक्षकांद्वारेच बनवल्या जातात का? तर अजिबात नाही, विद्यार्थी पण ते बनवू शकतात. संकल्पना मानचित्र प्रकृती में पदानुक्रमित असतो, बरोबर आहे. एक पदानुक्रमित असतो, टप्प्याटप्प्याने लावले जातात. संकल्पना मानचित्र नए शिक्षण को पूर्व ज्ञान से, जे तुमचं नवीन नॉलेज आहे शिक्षण असतं ते तुम्हाला प्रिव्हियस नॉलेजशी कनेक्ट करण्याचं काम या ठिकाणी या संकल्पना करत असतात. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे, 2 तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, समजलं का सांगा. सकाळी 7:30 वाजता, सकाळी 7:30 वाजता, संध्याकाळी 7 वाजता. ठीक आहे. आणि युट्यूबला आपल्या ज्या काही कन्सेप्ट होतील, ठीक आहे, युट्यूबला आपण म्हणजे
आपण PYQ घेणारे काही दिवस युट्यूबला तुमचे 9 वाजता सेशन होईल. ठीक आहे, युट्यूबला तुमचा 9 वाजता सेशन होईल, युट्यूबला असेल. मात्र तुमचे ज्या कन्सेप्ट असतील त्या इथेच आपल्या क्लिअर होतील. त्या कन्सेप्ट या ठिकाणी पाठीमागचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत म्हणजे लाईव्ह मध्ये घेतलेले, ते जे नवीन आहेत त्यांनी बघून घ्या. आपण ते रिवाइज करणार आहे परत एकदा, आणि ते रिवाइज करताना तुम्हाला ते अजून जास्त समजेल. ते आपलं, कारण आपली ही जी बॅच आहे ती जवळजवळ 2.5 महिन्यापासून सुरू आहे. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ते रेकॉर्डिंग बघत चला. पाठीमागे PDF वगैरे पण टाकल्यात, PDF त्याच्या वाचून घ्या, आणि ते आपलं रिवाइज आपण करणार आहे. फक्त रिवाइज करताना आपण दोन जे कन्सेप्ट आहेत ते एकत्र घेणार. समजा GNPI जे असतील, वायगोस्की असतील, हे एकत्र घेऊन आपण ते घेणार, म्हणजे ते थोडंसं आपण लवकर होईल. आणि नंतर ते समजलं की मग तुम्ही सगळ्यांसोबत येणार, सगळ्यांसोबत तुम्ही आला पाहिजे. म्हणजे आपल्याला बरेच प्रश्नांची रिव्हिजन करावी लागते याच्यामध्ये, कारण थोडेच प्रश्न बघून इथं चालत नाही. कारण प्रत्येक प्रश्नामध्ये एखादीच कन्सेप्ट ही वेगळ्या प्रकारे मांडली जाते, आणि मग ती प्रश्न तुम्हाला वेगळ्या प्रकारचे तुम्ही शिकला, भरपूर टाईप शिकला की मग परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येत नसते. ना तर मग कन्फ्युजन याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होत असतं. त्यामुळं हे लक्षात ठेवा की पाठीमागचे मी घेणारच आहे पाठीमागचं, परंतु तरीही तुम्ही पाठीमागचं बघून घ्या, म्हणजे तुमची एक्स्ट्राची प्रॅक्टिस होईल. सकाळी 7:30 ला, संध्याकाळी 7 वाजता. 14चं काय सर? बघा 14चं सोपं आहे ना. बघा, पायथागोरस प्रमेय को शिकाने के लिए एक शिक्षक ने एक शीट वितरित की. पायथागोरस प्रमेय सांगायचे, बरोबर, शिकवायचे. एक समकोण वाले 4 त्रिभुज, समान कोण वाले या ठिकाणी 4 त्रिभुज पकडलेत, बरोबर. बच्चों को त्रिभुज की भुजाओं के बीच संबंध खोजने के लिए कहा जाता है. ज्या काही बाजू आहेत त्याच्यामध्ये काही संबंध आहेत त्या ठिकाणी शोधायला लावला. आपण संबंध शोधायला लावतो कुठं, की आधी तुम्ही उदाहरण दिले आणि त्याच्यामध्ये मग नेमका काय संबंध आहे हा शोधायला लावणं, थोडक्यात त्याचा निष्कर्ष काढणं, बरोबर ना. तर ही तुमची आगमन विधी असते, म्हणजे उदाहरणाकडून तुम्ही निष्कर्षाकडे जाता, सामान्य नियमाकडे जाता. ही तुमची काय असते? इंडक्टिव्ह मेथड असते. मराठी व्याकरण वगैरे सगळं होईल. ठीक आहे, सगळं होईल तुमचं मराठी व्याकरण वगैरे सगळं मॅडम घेतील, काही अडचण नाही. पॅडागॉजी वगैरे सगळं होईल. या तुमची NCERT सुद्धा होईल, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, थांबूया आपण इथं. तुमचे कोण पण मित्रमंडळी असतील त्यांना तुम्ही सांगू शकता जॉईन करायला. ठीक आहे, ऑफर मध्ये तुम्हाला सध्या चालू आहे 1100 रुपये पेपर 1 किंवा पेपर 2 आणि 1499 रुपये पर पेपर दोन्हीही. ज्यांना जॉईन करायचं असेल तुम्ही त्यांना पण सजेस्ट करू शकता. स्कोर किती आला सांगा? 13. छान. हा, सिली मिस्टेक होतात ना, मग त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं की काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. तुम्हाला मी मध्ये मध्ये सांगतो की काही गोष्टी आपण जाणून बुजून करायच्या, त्यामुळे सिली मिस्टेक आपल्या कमी होतात. त्या कमी झाल्या म्हणजे झाल्या पाहिजे. हाच वेळ आहे आपल्याला. नंतर तुम्हाला ते आपलं सगळं कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन अजिबात करायचं नाही. आणि इथं असं तुम्ही कुठेही समजून घ्यायचं नाही की एवढाच अभ्यास राहिला तेवढाच अभ्यास राहिला. सीटेट मध्ये असं काहीही नसतं. ठीक आहे, इथं अभ्यासक्रम जरी तुमचा पूर्ण नाही झाला तरी तुम्ही सीटेट पास होऊ शकता. फक्त कन्सेप्ट समजला की नाही. एखाद्याला अगदी 15 दिवसामध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजतील, 15 दिवसाच्या अभ्यासावरती तुम्ही पास होऊ शकता. फक्त तुम्ही किती कळून घेताय, बरोबर की नाही. आपल्या भाषेमध्ये बोललं की तुम्ही किती एखादा प्रश्न कळून घेताय, म्हणजे समजून घेताय, किती तुम्हाला समजतोय, याच्यावर तुम्ही सीटेटी पास होणार. 100% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल त्या ठिकाणी मला विचारायचं. ठीक आहे, तिथं विचारायचं, तर मी तुम्हाला ती कन्सेप्ट तिथं समजून सांगणार. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. तिथं 100 प्रश्न बघण्यात अर्थ नसतो. तुम्ही 10च प्रश्न बघा, परंतु 10 प्रश्नांच्या 10ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे, हे कायम लक्षात असू द्या. टीईटीचा लगेच क्लास नाही, टीईटीचा लगेच नाही. आता लगेच आपण ते करायचं नाही, पण कन्फ्युज करायचं नाही. त्यामुळे सीटेटची परीक्षा होऊ द्या, नंतर आपण टीईटी करूया. ठीक आहे, थांबूया आपण इथं.